नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नाशिकमधल्या एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थानाला भेट देण्यासाठी। असं म्हणलं जातं की जेव्हा प्रभू श्रीराम वनवासासाठी निघाले होते तेव्हा ते नाशिकमधील या स्थानावर येऊन राहिले होते बघा मित्रांनो। आणि या स्थानाचं नाव आहे सीता गुफा मंदिर। तर मित्रांनो, आता आपण इथे जाणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो। तर चला मित्रांनो, आपण जाऊया आणि आता आपण ओमला पण विचारूया की त्याला माहित होतं काय की नाशिकमध्ये जेव्हा प्रभू श्रीराम जे आले होते तेव्हा ते कुठे राहायचे। तर चला, तो तुला माहिती आहे का की नाशिकमध्ये जेव्हा भगवान श्रीराम आले होते तेव्हा भगवान श्रीराम, लक्ष्मणजी आणि माता सीता कुठे राहायचे? नाही माहिती, आणि बघण्यासाठी खूप वेबसाईट आहे। चल लवकर चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय, तुम्ही पण वॉच करा। काय गाडीला काय प्रॉब्लेम आला, सकाळी सकाळी आपल्याला निघायचं आहे, गाडी बंद आहे। तो चाबी लावली का गाडीला? लावून बघ बरं चाबी। चाबीच बंद होती, तर वापस केकवर झाली। भाऊ खूप एक्साइटेड आहे बघा जाण्यासाठी, म्हणून गाडी चाबी चालू न करता गाडी चालू करू लागला। चल, येतोय का निलेश? भाऊ कुठं चाललाय? सीता गुफा पाहायला। हो सर। होत नाही किती लॉंग नहीं रे, हाथ में कोचेगा। नहीं, इम्पॉसिबल है। एक पान महत्वाचं, एक पाच पाणी दे म्हणे। बघा मित्रांनो, जर तुम्हाला पण सीता गुफा मंदिरासाठी जायचं असेल तर तुम्ही कसं जाणार? तर तुम्ही नाशिकमध्ये पंचवटीमध्ये या। पंचवटीपासून तुम्ही काळाराम मंदिरापासून किंवा रामकुंडावरून पण पायी चालून पण त्या मंदिरापर्यंत जाऊ शकता बघा। जास्त अंतर नाही आहे, तिथून खूपच जवळ आहे बघा। आणि नाशिकमध्ये जर तुम्ही पंचवटीत आले तर तुम्हाला इथलचे जुने वाडे वगैरे पण बघायला मिळतील बघा। जुन्या काळामध्ये जे माळवताचे वगैरे वाडे बांधलेले होते ते नाशिकमध्ये अजूनही पंचवटी भागामध्ये तुम्हाला दिसतील बघा। अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये ते आहेत अजून वाडे। आणि या पंचवटीमध्ये अजून भरपूर प्रकारचे मंदिरं वगैरे पण आहेत बघा। चक्करमध्ये टाकून दिलं इथे पुढं सीता गुफा आहे। इथं काळाराम मंदिर, तर इकडे आहे सीता गुफा। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की जेव्हा प्रभू श्रीराम जे वनवासासाठी निघाले होते तेव्हा ते कुठे राहायचे? तर ते नाशिकमध्ये पंचवटीमध्ये या भागामध्ये राहायचे बघा। म्हणजे इथं जी सीता गुफा म्हणून आता मंदिर आहे तिथे पहिल्यांदा ते राहायचे। आणि तेव्हा आहे ना, माता सीताचं रावणाने अपहरण पण याच ठिकाणून केलं होतं बघा मित्रांनो। तर आता तिथेच त्या एक मंदिर बांधलेलं आहे, त्याचं नाव आहे सीता गुफा। तर आपण या इथं मंदिरामध्ये जाऊन आपण ते पाहू शकतो बघा। आणि याच्या समोरच तेव्हा त्यांनी जे वापरलेले भांडे वगैरे होते ते पण इथं ठेवलेले आहेत बघा त्या काळातले। आणि मित्रांनो, याच्या थोड्याच बाजूला ना नाशिकमधलं प्रसिद्ध काळाराम मंदिर पण आहे बघा मित्रांनो। तर मित्रांनो, आता आम्ही आलो होतो सीता गुफा मंदिराजवळ बघा, पण आज बंद आहे। इथं रामकाल पथकाचे काम चालू आहे बघा मंदिरामध्ये पण। तर मग त्यामुळे आता हे मंदिर काही दिवस बंद राहणार आहे। तर मित्रांनो, पुढच्या वर्षी बघा नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, तर त्यामुळे सर्व इथं नाशिक पंचवटी भागातले मंदिरं वगैरे बंद केलेले आहेत बघा। आणि आता ही सर्व मंदिरं 31 मार्च नंतर ओपन होणार आहेत। तर आता आपण इथून जाऊया आणि पुढच्या वेळेस परत येऊया, जेव्हा आपलं मंदिर वगैरे सर्व ओपन होतील तेव्हा परत येऊया। आता आपण इथून दुसरीकडे जाऊया, जिथे महाराष्ट्रातली सर्वात उंच श्रीरामांची मूर्ती आहे, ती बघण्यासाठी आपण जाऊया आता इथून। चला, आता आपण जाऊया श्रीरामांची सर्वात उंच मूर्ती बघण्यासाठी। मित्रांनो, आम्ही खूप आतुरतेने आलो होतो इकडे, पण आता हे पंचवटीमध्ये कुंभमेळ्याचे कामं चालू आहेत सध्या, तर त्यामुळे मंदिर पण काही दिवसासाठी बंद ठेवलेलं आहे। तर आता आपण इथून जाऊया महाराष्ट्रातली सर्वात उंच आणि भारतातली म्हणू शकतो आपण सर्वात उंच श्रीरामांची मूर्ती जिथं आहे तिथे। हे बघा, हे काम चालू असल्यामुळे बघा सगळे मंदिर वगैरे इकडे पंचवटीतले बंद करून ठेवलेले आहेत।
कुंभमेळा आहे ना, तर त्याची तयारी चालू आहे बघा मित्रांनो. तर सर्व असं बंद करून ठेवलेले आहेत मंदिर. हे बघा मित्रांनो, नाशिकमधले बघा जुन्या काळातले सर्व जुने वाडे बघा एकदम छान आहेत आता पण. हे बघा डबल ब्रिज. हे बघा स्वामीनारायण मंदिर आहे बघा मित्रांनो. रिअल आहे. हे बघा मित्रांनो, आता सांगा तुम्ही अशी झाडं असल्यावर ॲक्सिडेंट नाही होणार का नाशिकमध्ये? मग काय म्हणतात तुझं झाडं कापायची? आता अशी तर कापायलाच पाहिजे. श्रीराम जानकी बैठे मेरे पिंडकाचं मंदिर बघायचं तर. तर मित्रांनो बघा, आता आम्ही आलेलो आहे. एक कंगवा नाही आणत करत तुम्ही? नाही, एक छोटा कंगवा घेऊन टाका ना सोबत. दे ना. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बघा इथे. तर आता तुम्हाला दाखवतो बघा महाराष्ट्रातली भारतातली सर्वात उंच श्रीरामांची मूर्ती. हे बघा, हे स्टेट करतोय रेषे. मग यार आता इथे मुली असतील, मुली बघतील. काय स्टाईल मारायला बघा, एकदम गोंडस बाळ. नाही रे बाबा, आय एम व्हेरी लॉयल टू वन गर्ल. त्याच्यासमोर अजून एक लावलेलं आहे त्याने. काय काय चाहतो? ए चलो. हे बघा मित्रांनो, माझ्या मागे बघा प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे बघा. ही तुम्ही आधी कुठं बघितली होती का? आणि पूर्ण तांब्याची बनवलेली आहे बघा मूर्ती. हे ओम, तुला माहित होते का एवढी उंच मूर्ती आहे म्हणून नाशिकमध्ये? नाही, पहिल्यांदा बघतोय मी, तर तू आणलं म्हणून ते. ओके मित्रांनो, तुम्ही पण जर जेव्हा नाशिकमध्ये याल ना, तेव्हा नक्की येऊन भेट द्या बघा. ही मूर्ती जी आहे ती आपल्या नाशिकमध्ये तपोवन भागात आहे. आणि ते रस्ते पण आहेत बघा, मग तुम्ही एकदम सोप्या मार्गाने येऊ शकता. मग निलेश काय करतोय? नाही, ओमला डायलॉग शोधून देतोय की रीलमध्ये काय बोलायचं आता त्याला reel बनवायची. थोड्या वेळात आमचा ओम पण इथे एक रील शूट करणार आहे बघा त्याची. तर मित्रांनो, मी आता आलो आहे बघा नाशिकमधील तपोवन भागामध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता प्रभू श्रीरामांची ही मूर्ती. ही फक्त महाराष्ट्रातली नाही तर भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे बघा. ही 71 फूट उंच श्रीरामांची मूर्ती आहे. ही आपण एकाच वेळेस आपल्या नजरेत पण बसणार नाही एवढी भव्य मूर्ती आहे बघा. आणि इथे तुम्ही जो भाग आहे तपोवन, इथे जेव्हा श्रीराम वनवासासाठी निघाले होते तेव्हा त्यांनी इथे या तपोवन भागामध्ये काही काळ घालवला होता बघा. इथे ते राहिले होते काही काळ. आणि त्यासोबतच इथेच थोड्या समोर जर बघितलं तुम्ही तर इथं शूर्पणखा मंदिर आहे बघा. इथे श्री लक्ष्मणजींनी शूर्पणखेचं नाक पण कापलेलं होतं बघा याच भागामध्ये, नाशिकच्या तपोवनमध्ये. आणि इथे तुम्ही आले की तुम्हाला रामायणाचं पूर्ण रामायण तुमच्या डोक्यामध्ये चित्रित होतं बघा. ही जी मूर्ती आहे, ही मूर्ती एक शिल्प नाही तर एक श्रद्धेचं प्रतीक आहे बघा मित्रांनो. आणि ही मूर्ती बघून आपलं मन एकदम भारावून जातं. आपल्या मनामध्ये श्रीरामांचं पूर्ण जीवनचरित्र आपल्याला दिसून जातं. आणि ते दरवर्षी अनेक भाविक पर्यटक इथे येऊन भेट देतात. तुम्ही जर जेव्हा नाशिकमध्ये याल आणि तुम्ही येणार असाल तर इथं एक वेळेस अवश्य भेट द्या. कारण की ही आपली एक श्रद्धेची भावना आहे बघा पूर्ण नाशिककरांच्या. तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला पूर्ण नाही फोटो येतो का बघू. लई समोर आलो मी बघ. ओके, तर चला मित्रांनो, आता आपण ही मूर्ती जी प्रभू श्रीरामांची आहे त्यांचे चरण स्पर्श करूया आणि जवळून पण एकदा मूर्ती आपण बघून घेऊ. मित्रांनो, आता आपण वरी जाऊया, श्रीरामांचे चरण स्पर्श करूया आणि एकदा मूर्ती जवळून पाहून घेऊया.
जय श्रीराम. तर बघा मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे बघा वरती. आता मंदिराचा हे वट्टा पण बघा खूप उंच आहे आणि याच्याही वरती प्रभू श्रीरामांची एकदम उंच मूर्ती आहे बघा. आणि प्रभू श्रीरामांच्या उंची मूर्तीसोबत बाण पण आहेत बघा आणि तीर पण आहे बघा मागे लावलेले. एकदम उंच मूर्ती आहे बघा प्रभू श्रीरामांची. आणि हे बघा बाजूला गार्डन पण आहे बघा त्याच्या. आणि इथं हे जलतरंग आहेत बघा. आता सकाळी आम्ही आलेलो आहे म्हणून तर जास्त नाही आहे, पण रात्रीच्या वेळेला इथं लाईटमध्ये आणि पाण्याचे ना हे होतात, पाण्याचे ना फाउंटेन चालू होतात बघा मित्रांनो इथे. आणि इथं व्यायाम करण्यासाठी पण जागा दिलेली आहे बघा त्यांनी. आणि हे बघा इकडं गार्डन पण दिलेलं आहे बघा मित्रांनो. म्हणजे जो पण आता पर्यटक येतील इथे फिरण्यासाठी तर ते इथं असं बसू वगैरे शकता निवांत. एकदम चांगल्या प्रकारे आहे बघा. तुम्ही पण इथं येऊन एकदा अवश्य भेट द्या. आणि इथे आलेले प्रत्येक पर्यटक जो आहे तो आहे ना इथं प्रत्येक एक ना एक क्षणाचा ना मुवमेंट आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो. आणि ते ना रोज शेकडो आहे ना पर्यटक आणि भाविक इथं दर्शनासाठी येतात बघा मित्रांनो. आणि तुम्ही पण जर नाशिकमध्ये कधी आलात तर इथं एक वेळेस येऊन अवश्य भेट द्या. ही जागा आपल्या हे इथं तर ओमला रील बनवायची आहे, त्याचे डायलॉग तो आता शोधून घेतोय बघा की कोणते डायलॉग घेऊ मी आता. आणि हे बघा मित्रांनो, आता हे प्रभू श्रीरामांची जी मूर्ती आहे तिच्या बाजूला बघा गोदावरी नदी पण आहे. ते आता तुम्हाला दाखवतो गोदावरी नदी. सध्या नदीला काही पाणी नाही आहे बघा, एकदम कोरडी आहे सध्या नदी. मित्रांनो, तुम्ही पण यापूर्वी कधी भगवान श्रीरामांची एवढी उंच मूर्ती कुठे पाहिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा, आता इथं ओमला एक रील बनवायची आहे बघा. ते त्यासाठी एक डायलॉग शोधतात आहे ओमच्या रीलसाठी. कोणता डायलॉग शोधला रे? डायलॉग तर खूप भारी दिलाय मी त्याला. हा, हिंदू धर्म हा जीवन जगण्याची कला आहे. प्रत्येक श्वासात धर्म आहे आणि प्रत्येक कृतीत कर्म आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात श्रीराम आहे. जय श्रीराम असं काहीतरी बोललो तुम्ही त्याला. चला तर म्हणे मला एवढं पाठ करायला पुरं एक दिवस लागेल म्हणे. अरे ओम कर ना, एकदम भारी आहे डायलॉग. हे म्हणू का? हिंदू धर्म एक जीवन जगण्याची कला आहे. प्रत्येक श्वासात श्रीराम आहे. जय जय श्रीराम असं. हे बघा एकदम भारी. एकदम भारी डायलॉग भेटला. धर्म श्वासात, कर्म कृतीत, राम हृदयात, बाकी सगळं साईडला जय श्रीराम. ए मंदिर आपलं मंदिर डायरेक्ट. हा का? नाही, होईल होईल. हा का? तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला याच्यानंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणत्या स्थानाला भेट द्यायला आवडेल हे पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण त्याचा पण एक ब्लॉग काढूया. आणि तुमच्यासाठी मी, ओम आणि निलेश आम्ही तिघं पण एकदा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी पुन्हा येऊया. आणि आपलं जे सीता गुफा मंदिर बघायचं बाकी आहे बघा मित्रांनो, ते पण आपण आता 23 तारखेपासून जेव्हा सुरू होईल 23 मार्च नंतर सीता गुफा मंदिर, तेव्हा आपण एकदा वापस त्या मंदिराला जाऊन वापस एकदा भेट देऊया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.